तुम्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी देखील आपण इच्छा व्यक्त केलेली होती. आजही आपण त्या निर्णयावरती ठाम आहात का? काय वाटतं आपल्याला? खरंच एकत्र येणं आता गरजेचं आहे का? ज्या पद्धतीने भाजप पावलं टाकतंय त्यानुसार? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये हे जे तुम्ही बोलू लागले, माझी नाही, अंबादास दानवे साहेबांनी पहिले इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेला मी उत्तर दिलं का याचा निर्णय आमचे एकनाथ शिंदे साहेबच घेऊ शकतात. पहिले आमच्या शिवसेनेकडून कोणत्याही एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कोणीही असा शब्द टाकला नाही का दोन्ही शिवसेना एक व्हावी. परंतु त्यांनी शब्द टाकला, त्यानंतर आम्ही बोललो की याचा निर्णय आमच्या साहेबांनी घेतला. साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. शेवटी उद्धवजी असतील किंवा एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, एक एक बाजूचे हे पक्षप्रमुख आहे, दुसऱ्या बाजूचे ते पक्षप्रमुख आहे. ह्या दोघांमध्ये संवाद आहे किंवा नाही हे मला बोलणं अवघड आहे. परंतु आज मी जे बोलू लागलो का आमच्या पक्षाचा साधा खालच्या लेवल बी कोणता बदल करायचा आहे, काही करायचं आहे, तर एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातूनच आम्ही करतो. आपल्या शिवसेना भवनवर जे जे आमचं घडतं, आमच्या एक एक कार्यकर्ता, तुम्ही पहा हजारो कार्यकर्ते येतात, सर्वाला ते बोलतात, सर्वांना खाली मोरे साहेब असतील, बाकीचे पदाधिकारी असतील, ते व्यवस्थितशीर त्यांना बोलतात आणि करतात. याच्यामुळं हे जो आज जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन आहे, याच्यामध्ये कुठेच शंका नाही. आम्ही बेचैन नसतो, तो फॉर्म भरण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही बेचैन नसतो तर हे शब्द काढण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्ही काही पागल तो नाही आहे का बलजबरी कोणाला तरी बदनाम करण्यासाठी आमचा काही हेतू असेल. आमचा आता कोणता हेतू बी राहिलेला नाही. आता निवडणुका झाल्या, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, विधान परिषद झाली, जिल्हा परिषद झाली, महापालिका झाल्या, नगरपालिका झाला, आता समोर काही नाही ना. परंतु ज्या पद्धतीने एक एक जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता विधान परिषद गेली, अशा पद्धतीने मोठा भाऊच छोट्या भावाकडून सर्व सत्ता घेत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे, हा मुद्दा मी मुद्दाम सांगू लागलो. एक काळ होता की शिवसेनेच्या हातामध्ये युतीचा कंट्रोल होता, आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये